नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता पार्थ आणि काव्या जेव्हा घरी येतात तर आता जीवा त्यांना सगळं काही सांगतो की वसू आत्याने मात्र नंदिनीला अगदी लग्नाच्या दिवशी किडनॅप केले होते, ते पण दीपकशी हातमिळवणी करून। आता हे ऐकल्यानंतर काव्या आणि पार्थ यांना तर धक्काच बसतो। पण त्यानंतर आता रम्याही तिला असं वाटतं की नंदिनी कोणताही पुरावा नाही आणू शकत, मग आपण चॅलेंज जिंकलो म्हणून ती तिची बॅग बाहेर घेऊन येते आणि बॅग मात्र बाहेर घेऊन येऊन सगळ्यांना आवाज देते की पार्थ, काव्या, मामा मामी सगळेजण बाहेर ये। आता सगळेजण बाहेर येतात। नक्की आता ह्या रम्याचं काय असं नवीन नाटक सुरू आहे म्हणून सर्वजण तिच्याकडे बघत असतात। काव्या बाहेर येते तर लगेच रम्या तिला म्हणते की अगं कुठे आहे ती तुझी बहीण? अगं ती तर जे काही चॅलेंज दिलं होतं ते चॅलेंज ती हारली आणि आता तिला घराच्या बाहेर जाण्याची तयारी करायला सांग। आता ती नाही जिंकू शकत, आता कोणताही असा पुरावा तिला नाहीच मिळू शकत। आता जेव्हा रम्या अगदी तोऱ्यात हे सर्व बोलत असते तेवढ्यात मात्र नंदिनी दीपकला घेऊन तेथे येते, कारण नंदिनीने आता दीपकची केस मागे घेण्यासाठी होकार दिलेला असतो आणि वसू आत्याचं सत्य सर्वांच्या समोर सांगायला सांगितलेले असते। तेव्हा आता दीपक जेव्हा समोर येतो तर वसू आत्या आणि रम्या या दोघींच्या पायाखालची जमीन सरकते। आता नक्की काय करावं आणि काय नाही अशी आता ते दोघींची अवस्था होते। तर दीपक आता सगळ्यांच्या समोर वसू आत्याने हे सर्व मला करण्यासाठी सांगितले होते असं जेव्हा आता दीपक सगळ्यांना सांगतो तेव्हा मात्र आता सर्वांच्या पायाखालची जमीन तर सरकते, परंतु पार्थ समोर मात्र वसू आत्याचा आणि रम्याचा खरा चेहरा येतो। तेव्हा आता मित्रांनो नंदिनीने आपलं चॅलेंज पूर्ण करून आता जे काही आता जीवाला दाखवून दिलेलं असतं की नंदिनी सुद्धा काय चीज आहे, तर मालिनीला आनंद होतो। मालिनी अगदी ताटमानेने आपल्या नंदिनीकडे बघत असते। तेव्हा आता काव्य सुद्धा आता ह्या वसू आत्याचा लचका कसा तोडते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला मित्रांनो नक्की लगेच सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।